आपले दाणे सुद्धा अगदी वेगळे झाले आणि भातही छान शिजलेला आहे. अगदी मऊसूत भात तयार झाला. नमस्कार, सुनीताज किचन या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. त्यासाठी घेतला इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ, 1 ओला नारळाचा 1 वाटी चव, काजू बदामाचे काप, 4 चमचे साजूक तूप, अर्धी वाटी गूळ, 4 लवंग, 4 विलायची व 2 तुकडे दालचिनीचे, चवीप्रमाणे मीठ. सर्वात प्रथम आपण तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून घेणार आहोत. तांदूळ छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या. बघा, आता मी हे दुसरं पाणी सुद्धा काढून घेते. इथे आपण आता 20 मिनिटांसाठी तांदूळ भिजवून घेऊ, म्हणजे तांदूळ छान लांब होतो. आपले तांदूळ भिजवून 20 मिनिटं झाले. आता मी ह्या गाळणीवर तांदूळ निथळून घेते. आता आपण भात करायला घेऊ. मी भातासाठी एका गॅसवर 2 वाट्या पाणी ठेवून घेतलं. आपली 1 वाटी तांदूळ आहे, त्यासाठी 2 वाट्या पाणी भरपूर होतं. जर तुम्ही कुकरमध्ये शिजवला भात तर पाणी कमी लागतं. आता आपण कढईमध्ये घालून घेऊ 1.5 चमचा तूप. इथे तूप गरम झालं, त्यात आता मी हे बदाम काजूचे काप परतवून घेते. काजू बदामाचे काप वगैरे सर्व ऐच्छिक आहे. काजू बदामाचे काप परतले गेले. आता आपण ते काढून घेऊ. हा भात गोडाचा असला तरी असे गुळचट, जे चवीला गुळचट असतात ते मसाले घातले जातात. इथे विलायची फक्त थोडीशी फोडून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा वास छान सगळीकडे येईल. बघा, इथे मसाले कलसून झाले. आता आपण जो तांदूळ भिजवून घेतला तो तांदूळ घालून घेऊ तुपामध्ये आणि अगदी हलक्या हाताने त्याला परतवून घ्यायचा, म्हणजे त्याचे तुकडे व्हायला नको. मी इथे मध्यम आचेवर परतवून घेते. बघा, इथे आपला तांदूळ परतवून झाला. त्यात आता आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊ. त्यामध्ये घालू चवीप्रमाणे मीठ. आता आपण झाकण न ठेवताच याला 5 मिनिटांसाठी असं वाफवून घेऊ. झाकण ठेवलं तर तो भात पूर्ण वाफ त्याच्यात राहिल्याने तो भात जरा गचका होऊन जाईल. आपल्याला असे मोकळे दाणे हवे आहेत. बघा, इथे जवळजवळ पूर्ण 5 मिनिटं झाले. मध्ये एकदा तांदूळ मी हलवून घेतला. आता त्यात घालू आपण हे परतलेले काजू बदाम. बघा, पाणी अगदी कमी राहिलंय. त्याची जी जास्तीची वाफ होती ती निघून गेली. बघा, पाणी अगदी नावाला थोडस राहिलंय. आता हे आपण झाकण ठेवून अजून 2-3 मिनिटांसाठी वाफवून घेऊ, म्हणजे आपला भात खूप छान शिजून जाईल. मी मध्यम आचेवरच भात शिजवून घेते. इथे आता आपण आपला भात बघून घेऊ. 5 मिनिटं झाले. बघा,
किती मस्त वाफ आली. अगदी हलक्या हाताने तांदूळ हलवून घ्यायचा, कारण त्याचे तुकडे व्हायला नको. 2 मिनिटासाठी मी गॅस चालू राहू देते. थोडं खाली पाण्यासारखं वाटतंय मला. आता उघडाच वाफ होते मी याला 2 मिनिटासाठी. बघा आता इथे 2 मिनिटं झाले. मी इथे गॅस बंद करते. आता आपण आपल्या भाताची वाफ आहे ती वाफ अगदी हळू हाताने काढून घ्यायची, म्हणजे तो जास्त शिजणार नाही. आता हा भात असाच उघडा ठेवून द्यायचा. आता आपण पुढच्या कृतीकडे वळू. इथे ठेवली मी गॅसवर कढई. आता कढई तापू देऊ. त्यात घालू आता आपण हे तूप. तुपामध्ये हा बारीक केलेला नारळाचा चव घालून घेऊ. तो पण छान परतला जाईल. त्यात आता हा बारीक केलेला गूळ घालून घेऊ. आता हा आपण गूळ विरघळेपर्यंत गॅस चालू राहू देऊ. बघा इथे आपला गूळ पूर्ण विरघळून गेला. इथे माझ्याकडनं विलायची पूड सांगायची राहून गेली. तुमची इच्छा असेल तर घाला. मी आता हे गुळातच घालून घेते, म्हणजे सगळीकडे लागून जाईल. आता आपण इथे गॅस बंद करून देऊ. बघा आता इथे गॅस बंदच आहे. आता आपण जे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण तयार केलं ते यामध्ये टाकून घेऊ. आता मी गॅस चालू करते. गॅस कमीच ठेवा. अगदी हलक्या हाताने हे मिश्रण एकजीव करून घ्या. घरात असा बासमती तांदळाचा आणि भाताचा असा छान सुवास दरवळलाय. गुळामुळे बघा आपल्या भाताला किती छान कलर आला. मी इथे 2 चमचे केशर टाकून दूध करून घेतलंय. तुमची इच्छा असेल तर टाका, पण केशरचा वास सुद्धा खूप छान येतो म्हणून मी टाकते. आता हे दूध आपण अगदी हलक्या हाताने हलवून घेऊ. आता आपण याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊ, म्हणजे सर्व मिश्रण अगदी एका वाफेमध्ये एकजीव होऊन जाईल. इथे आता 2 मिनिटं झाले. आता आपण झाकण काढू. तुम्ही पाहू शकता आपला भात किती छान मोकळा मोकळा दिसतोय. अगदी दाणे सुद्धा त्याचे तुटलेले नाहीये. आता इथे मी गॅस बंद करून देते.
बघा, तयार झाला आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात। तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।